तर दरम्यान तळ कोकणाला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। सिंधुदुर्गातल्या तेरेखोल नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे पुराचं पाणी हे बांदा बाजारपेठेत शिरलंय। पहाटे पूर ओसरला, मात्र रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं। सध्या जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस कोसळतो आहे। बीडच्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून सकाळी 10 वाजल्यापासूनच पाण्याचा विसर्ग हा दुपटीने वाढवण्यात आलाय। मांजरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे 6 वक्र दरवाजे हे उघडून मांजरा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय। यामुळे मांजरा नदी काठावरील नागरिकांना आता सतर्कतेचं आवाहन देण्यात आलंय। बीडच्या धारूर तालुक्यातील वाण नदीलाही पूर आलाय। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे रुई धारूर इथल्या पुलावरून माजी सरपंच नितीन कांबळे हे वाहनासह वाहून गेलेत। त्यांचा मृतदेह हा काही अंतरावर असलेल्या बंधाऱ्यामध्ये आढळून आला। तर दुसरी घटना आवरगाव इथल्या पुलावर घडली आहे। या ठिकाणच्या पुलावरून देखील पाणी वाहत असताना अनिल लोखंडेनं आपली रिक्षा नेण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे ते रिक्षासह पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले। लोखंडीची रिक्षा काही अंतरावर सापडलेली आहे, मात्र अनिल लोखंडे यांचा शोध लागलेला नाहीये। तर आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। साधारणतः 1 तास बरसलेल्या या पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना नाल्याचं स्वरूप प्राप्त झालंय। तर या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळालाय। पावसाअभावी करपलेल्या धान पिकांना या पावसामुळे एक प्रकारे नवसंजीवनीच मिळाली आहे। नांदेडच्या नायगावमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। तर आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पावसाची हजेरी लागलेली आहे। लातूर असेल, इकडे तळ कोकण असेल आणि त्याचबरोबर नांदेडमध्ये देखील पाऊस आहे। नायगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे हैदराबाद नांदेड ही जी वाहतूक आहे ही आता धीम्या गतीने वाहत आहे। नायगाव तालुक्यात रात्रीपासूनच जे आहे ते मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसत आहे। त्यामुळे कहाळा गाव जे आहे ते कहाळा गाव हे पूर्ण पाण्याखाली गेलेले आहे। तुम्ही पाहू शकता ते समोरचं पूर्ण गाव आहे की ज्या ठिकाणी जे आहे ते आता पाणी जे आहे ते गावामध्ये शिरलेलं आहे। गावाला पूर्ण पाण्याचा वेढा या ठिकाणी बसलेला आहे। याच नांदेड जिल्ह्यातील 7 दिवसापूर्वी जे आहे ते मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला होता। त्यामुळे हसनाव, रावणगाव यांच्यासह अनेक गावांना जो आहे तो पुराचा फटका बसलेला होता। या पावसामुळे जे आहे 7 दिवसानंतर आता जे आहे ते नायगावकडची जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। संपूर्ण नायगाव तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये असं आहे की जिथल्या गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। याच ठिकाणी जे आहे ते कलेक्टर ऑफिस आणि प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं आणि सतर्कता बाळगावी असे आदेश जे आहेत ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहेत। अभिषेक एकवटे, एबीपी माझा, नांदेड। आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 100 हेडलाईन्स मधून। मुंबईतील आंदोलनासाठी मनोज जरांगे शिवनेरी किल्ल्यावरून मुंबईकडे रवाना। उद्याच्या मुंबईतील आंदोलनावर मनोज जरांगे ठाम। आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी ही चेष्टा, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। जाणून बुजून 1 दिवसाची परवानगी दिली, तुम्ही मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकला असतात, असंही वक्तव्य। सरकारशी चर्चा करण्यासाठी आम्ही आताही तयार आहोत, जरांगेंचं वक्तव्य। तुम्ही आमचे वैरी नाहीत, फक्त मराठा विरोधी भूमिका सोडा, जरांगेंची सरकारसोबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया। जरांगेंशी चर्चा करायला तयार, मुंबई समिती म्हणून मनोज जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार, जरांगेंना भेटून गैरसमज दूर करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। मराठ्यांनी सत्ता दिली आणि तुम्ही मराठ्यांचाच अपमान करताय, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। मराठा समाजाला टार्गेट केलं जातंय, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल।
फडणवीस मराठा समाजाचा अपमान करतायत. जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. फडणवीसांकडे अजूनही संधी आहे, संधीचं सोनं करा, जरांगेंचं वक्तव्य. कबुतरासाठी आंदोलनाला परवानगी, मग मराठ्यांनाही आंदोलनाचा अधिकार. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या मोर्चाला भाजपचे बॅनरमधून प्रत्युत्तर. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाची बॅनरबाजी. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गावावरून आलेले मराठा बांधव दाखल होण्यास सुरुवात. कांदा बटाटा मार्केटमध्ये लातूरवरून मराठा बांधव दाखल. जरांगेंकडून आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र सादर. आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करणार, असं हमीपत्रामध्ये नमूद. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर सुरक्षा व्यवस्था वाढवली. आझाद मैदानावर 1000 पोलीस तैनात. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल रिझर्व्ह फोर्सची एक तुकडी आझाद मैदान परिसरामध्ये दाखल. दंगल सदृश्य परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीची यंत्रणा तैनात. मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी. अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांच्याकडून मनाई आदेश. गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी निर्णय. ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून ते आम्हाला द्या या भूमिकेचं आम्ही समर्थन करणार नाही. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांची प्रतिक्रिया. पुण्यात मराठा मोर्चामुळे वाहतुकीत बदल. वाहतूक कोंडी होऊ नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निर्णय घेण्यात आला. भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्यानंतर भाजप शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप. पालकमंत्री बदलण्यामागे भाजपचं अंतर्गत राजकारण आहे. शिवसेना स्थानिक आमदार नरेंद्र बोंडेकरांनी मत व्यक्त केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची गणितं बदलली. त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेतील 57 सदस्यांच्या जागांपैकी ओबीसींना फक्त 17.54% म्हणजेच 10 जागा मिळणार. परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळावा म्हणून लॉंग मार्च काढणारे आशिष वाकोडे आज काँग्रेसमध्ये. हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. पवार घराण्यात आजवर प्रत्येक काकाने पुतण्याला मदत केली आहे, किंबहुना पवार घराण्याची ती परंपराच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांचं इंदापूरमधील आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये वक्तव्य. बीडच्या आष्टी तालुक्यातील देवस्थान इनामी जमिनीच्या घोटाळ्यातून आमदार सुरेश धस यांचं नाव वगळलं. पिंपळेश्वर, विठोबा, खंडोबा यासारख्या 7 देवस्थानांच्या इनाम जमिनी बेकायदेशीर खालसा करून हस्तांतरित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातून नाव वगळलंय. गावठणे वगळून नैना प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करा, तर नोंदणी महानिरीक्षकांनी अधिकृत बांधकामाची नोंदणी करावी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी उद्या मुंबई दौऱ्यावर. सुदर्शन रेड्डी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची भेट घेऊन मतदान करण्याची विनंती करणार. आणि आताची एक मोठी बातमी समोर येते. बिहारमध्ये 3 पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याची माहिती समोर येते. बिहार पोलिसांच्या मुख्यालयानं हा अलर्ट जारी केलेला आहे. 3 दहशतवादी हे नेपाळ मार्गे बिहारमध्ये आल्याचा संशय हा आता व्यक्त केला जातोय. हसनैन, आदिल आणि उस्मान अशी या 3 दहशतवाद्यांची नावं आहेत. बिहार पोलिसांनी नावासोबतच दहशतवाद्यांचे फोटो देखील आता जारी केलेले आहेत. त्यामुळे आताची मोठी बातमी आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 14 अतिरिक्त न्यायाधीशांची मंजुरी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतला निर्णय. सिद्धेश्वर ठोंबरे, रणजितसिंह भोसले, नंदेश देशपांडेंसह 14 जणांचा समावेश. ऋषीपंचमीच्या निमित्तानं नाशिकच्या गोदातीरी हजारो महिलांची गर्दी. ऋषीपंचमीची उपासना करत महिलांनी विधिवत पूजा केली. बीडमध्ये जागेच्या वादावरून मायलेकीसह 3घांना लोखंडी पाईप आणि सळईनं मारहाण. 5 जणांच्या टोळक्यानं केली मारहाण.
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. घराचं बांधकाम सुरू असलेल्या जागेवरून वाद झाला. पत्नीच्या मदतीनं मुलाकडून आईची हत्या. भांडणात मुलगा आणि पत्नीचे लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानं मृत्यू. धाराशिवच्या लोहारा येथील घटना. पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल. हत्या करून रचला होता आत्महत्येचा बनाव. पोलीस तपासामध्ये उघड. मुंबई गणेशोत्सवादरम्यान डीजे वाजवण्यावर बंदी. पोलीस महासंचालकांचं आदेश न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई. नियमांचं उल्लंघन केल्यास डीजे आणि डॉल्बीचे संपूर्ण साहित्य देखील जप्त करण्यात येणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा तृतीयपंथींना दिलासा. विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी तांत्रिक बिघाडाची आयोगाकडून दखल. ऑनलाईन भरती प्रक्रियेमध्येही सुधारणा केली. मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम गुलशन नगर परिसरात एमडी ड्रग्ज विरोधात कारवाई. 7,50,000चे एमडी ड्रग्ज जप्त. आरोपीलाही अटक. जळगाव पाळधी बायपासवर 2 ट्रकांचे समोरासमोर धडक. अपघातात दोघांचा मृत्यू, 1 जखमी. पाळधी ते तरसोद या बायपास महामार्गावर उद्घाटन होण्याआधीच भीषण अपघात. आणि यानंतर आपण थेट जाऊयात. मनोज जरांगे पाटील हे सध्या जुन्नरवरून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले. मुंबईला जायचं, रात्री पोहोचायचं. निर्णायक टप्प्यावरचं सध्या मराठ्यांचं आंदोलन. तुमच्याकडे असं बंद कर ना, सुरू केले गोंधळ करू ना. आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपण 70-80% लढाई जिंकली, थोडी राहील. आणि सोनेरी घराचा पट्टा आणि पुणे जिल्ह्यातले मराठी जर घराच्या बाहेर पडले तर महाराष्ट्राच्या डोक्यावर गुन्हा पडलाच म्हणून समजा. तुमच्यावरती एकच जबाबदारी देऊन पुढे लगेच जातो. जर घराबाहेर गरीबाच्या पोराला मुंबईत कसं दिलं नाही आणि जर त्रास दिला तर शांततेत पुणे जिल्ह्यातल्या खानदानी मराठ्यांना, जापान मराठ्यांना रस्त्यावरती शांततेत यायचं आहे. सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे. कामं धंदे बंद, पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही. लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही. आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली.